या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. जत्रा आली म्हणून ही 3 मेंढर घेतलं ती, पण खाया टाकून 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 घरातलं करून वैतागच आलाय मला, तर पिट्टाच पडलाय माझा. असं वाटतंय कुणाला तरी चरायच लाव रोजानं. मुरू तिकडं किती दिवस करणार आहे संगे तू तरी. खा बया खा. वैताग आलाय नुसता मरणाचा. बाय चराय घेऊन जावा तर कटा आलाय, ऊन तर कसलं लागतंय मरणाचं. नार्या ओय नार्या ए हरिया ए काय कसं गे अरे कशाला आला नार्या कुठे गेलाय? नाही ती बाहेर गेल्या दोघं नवरा बायको कवाशा. बरं याला कला काही खापुर्डी कधी घेतली ग संगे तू? अरे कधीच घेतले ते अरले वैताग आला एक खापुर्डीचा तर लय दिवस झाले घेतले ते. बाजार कर की मग लय वैताग आलाय तर नेकी बाजाराव येते 2-4 हजार रुपये. नको बाबा बाजार कर, माझ्या आई बापानं की घेऊन दिलं ते मला. मग घेऊन दिल्यात तर पाळ की नीटनीटकी वाच 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 काय करत बसली? अरे वाचवाच नाही ते, अरे रोज त्याला खाया घालायचं पाणी पाजायचं लय वैताग आला, जीवनच तापून गेलाय माझा हरिया. ते बी तुझं बरोबर आहे, तूच तुकड्याला माग असते पहिल्यापासून आणाला माग, आणि ही करड तुझ्या ज्याने सांभाळ. तू ऐक मी काय म्हणते, कोण भेटेल का मला? का ती रोज आहे का नाही 150 रुपये देते, म्हणजे एका 50 रुपये चारायला रोज देणार? तू जाके घेऊन नाही तर वाड्या वगळीने हिंडत असत की. ए बाबा लय कटाळा आलाय मला, घरातलं करावं का बाहेरचं करावं? हा ती ऊन नाही तसलं लागतंय डोक्याला. असू दे, तू 150 देत असतील का नाही संगे? अरे गहनीने तर वैताग आलाय माझं हो कसं लेट. बरं मी बसतो चारत माग, मग 150 देणार ना पण संध्याकाळी? अरे देते म्हणजे लगेच द्यायला रोग हातात. रोग द्यायचं आता निथून तासातच चारून आणतो तुझी. जा 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 तेवढं माझा हलका कर र बाबा, देवावानी आला दाहून तू बी. चला की रे. इकडून जाते इकडून रे. इकडून नाही तिकडून नाही, आता माझ्या ताब्यात आलेत ना, मी काय करायचं? बरं जा 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 जा. येतोय का बघ बाबा तुला? ह्या संख्येने माझ्या डोक्याला वैतागच केलाय. खुशाल करड पाळायला लावली ती, मोठा अवघड आहे. अरे काय रे इकडे काय करतोय तू? अयो राजे का हो? चाललो तर खालतं पाणी बघायला, त्या कामगाराने मोटर बंद केली नाही. अहो ती ईडी संगी नाही का, हा तिने आणल्यात लोणंदच्या बाजारावने ही बकरी. अरे चांगली आहेत की मग? आहेत की चांगली, जागरण गोंधळीनं मला राखाय ठेवलंय. म्हणली तिने तर 50-50 देती, 150 देती म्हणली. दिवसभर चार. खुशच की मग आज संध्याकाळचं ओकेच. नाही हाय बर का संध्याकाळचं 150 म्हणल्यावर येतंय सगळं, बसतंय राजे. हा पण असं करा की, हा ती मोहम्मद बाई नाही तर लादेन बाई दिसलं देता का पाठवून? कार द्या पाठवून, काम आहे वाय मला काय कळून दे तरी. नाही काय हो तरी मला 2-4 बकरी घ्यायच्यात, त्याच्यामुळं त्यांना आपलं सांगून ठेवतो, कानाव घालून ठेवतो. काय तर उद्योग करची संगे आगीचा बॉन्ड नाही काय संगी उद्योग तुझा काहीतरी. अहो संगी राजे माझ्या नादीच लागत नाही, लय आपलं बेकार काम आहे. बघ नाही तर उद्योग करतील काहीतरी एखादा. ना कशा झालाय उद्योग? बरं चालतंय काय? हा येतो खाली जाऊन सांगतो, मग भेटत सांगतो. म्हटलं लादेन बाई मोहम्मद बाई कोणी भेटू द्या लगेच. हा देतो पाठवून लगेच. हो शाह बितार नाही ठेवले गाड्याने बाबा. लादेन बाय नमस्कार. नमस्कार नमस्कार. जोड कुठे फिरते पण आज? आलो होतो असंच फिरत. काय आता येत होतो, बर हाऱ्याने तर मला बोलावले, काहीतरी काम आहे. बर बर ठीक आहे. बसला होता बघा बकरी चारतो काहीतरी. अरे त्याच्याकडे बकरी बघायला, कोंबडी बघायला नाही तर बकरी काय बोलतील राजे साहेब? आता साहेब राजे कवा बी तुम्ही ध्यान ठेवा, हऱ्याजवळ भरोसा कवा करायचं नाही बाबा. पण हाऱ्या एक नंबर आहे की राव. 1 नंबर. हा. गाव पाण्यात सोडेल ते गाव सोडल, पण आपल्याला तर नाही अजून दोघाला काय केलं. बर आपल्याला काय भाई सांगितले ना त्यांनी, आपल्याला जाऊन बघायचं. ती काय तिथं चारत बसले, आपण जो काय बोलतो ते बघू. मला काय भरोसा नाही. पण जाऊन गाडी घ्या ना. गुंड माणूसच अख्खा जगात नाही. बर बर ठीक आहे, एवढं पण निरोप तर होता तेवढा दिला बाबा. राजा मी जातो. ओके बघतो काय म्हणतो. जोडीने जा आता. हो हो. त्याच्या आईला ही असं वाटतंय का नाही तिने आपण टाकावं, पण काय संगीतला का तारांबळ हटली का काय? लादेन बाई हे का इथे हरे तर इथं बसले, आपल्याला राजांनी पाठवलं ना. अरे मोहम्मद हऱ्या इधर बैठे आज. अहो मोहम्मद बाई, त्या राजेंना म्हणलेलं दोघांपैकी कुणाला बी एक जणाला पाठवा, पण असू द्या दोघं आलाय तर. अहो ती गाठ पडली, मला म्हणले पहिल्यांदा दोघांपैकी कुणी बी आपण, आम्ही दोघं संगच येत होतो, म्हणलं चला जाऊ. होय हा. अहो काय नाही
आज तू बकर राखायला काय भानगड आहे? अहो बकरं राखाय कुठलं लादेन बाई काय काढले ती विकण्यासाठी म्हणलं. अरे बापरे विकायच्यात वय. विकायच्यात काय झालं मागल्या आठवड्यात गेलो लोणंदच्या बाजारात आणि बारकी बारकी होती. अहो तुम्हाला सांगतो त्यांना मी डाएट दिला लिहून ह्या तिन्हीला. बऱ्यातल्या तर द्यायच्यात किती. सगळे जण मोकळच करायचं या. मोहम्मद ही हरी आहे घर बसवलं आमचं. अहो घर बसवायला नाही ते आता लय सुधारलंय तुम्हाला माहितीये का ही. अरे लादेन बाई घ्यायचे नसले जावा मोहम्मद बाई करा व्यवहार तिन्हीचा चला. तसं नसतं पैसे रोख द्यायचा तुला. उधार मीच विकत नसतो. असलं तर रुपये 36,000 घेईन तुझ्या हातानं. 36,000 देताय काय 36,000 तुझ्या हाताने घेईन. धरा लगेच तिन्ही. नाही नाही घी तसं नाही सांगत ती. 36,000 गिर म्हणजे तू दुसऱ्या बिसऱ्याचे असल्या विकून घेतल्यावर तू त्यांना काय वाटतं अजून बी भरोसाच नाही तुझ्या की बाबा तू स्वतःची का दुसऱ्याची आणलेली. माझीच आहेत राव मोहम्मद बाई. चल तुझं दम असलं तर बोल किंमत. चल किंमत होय हे जरा असं करा 50,000 धरा तिन्हीच. 50,000 काय लाज वाटते काय बोलायला. काय मोहम्मद बाई कुठं जास्त सांगितल्यात मी आता. 40,000 पहिले हातात 40,000. अहो 10 रुपयावर असतं वय राव हे. ते गाम- व्यतिरिक्त 3900 रुपये. 39. यस अहो लादेन बाई तिन्ही कापली तर गाव जेवण. अरे आणि ती गाव काय जेवण सांगताय तसं राव. नाही. तुला एकट्याला पुरायचं नाही रे हऱ्या ते. नाही म्हणताय ती बी बरोबर आहे. मला विकायचं रे आम्हाला बी विकायचं भाडं थोडं सगळं आहे ना. नाही, तुमचं सगळं पैसे बरोबर आहे रोख बरं का. आहे तुला 1 रुपया उधार नाही. नाही रोख बंगल्या पैसे. बंगल्या बोलवा राहिलेल्या पैशाला. मारे बंगले पागले जाना पैसे कमी बी धरबात. मला बी व्यवहार करून पटकीने इथनं जायचंय बरं का. बरं काय तुझं शेवट 39 म्हणताय का. हा 100च वाढवा 4,000 धरा जरा. बरं भाई लादेन भाई देऊन टाका त्याचा 4,000. मोपा मोपा पैसे काढा नाही नाही बंगल्या वेळेला तुम्ही पैशाला. पैसे कवा बी फोन मारले की पैसे तुझं तुला. बरं धरा ही ताब्यात घ्या गिदाड सगळी. बर बर दे 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 अहो, सगळं मी आलो तासा बऱ्यात. ये 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 हो हो ये बाबा ये ये. भाई इसको उठा के ले जाएंगे मौलाना. हाँ छोड़ने का नहीं. एकदाची दिली चरायला बकरी. जाऊ तिकडं. का मॅडम अगं तू इकडून चालली तुला माहितीये का काय काय झालं का म्हणजे काय झालंय नक्की बोल तरी पाठदेशी. म्हणजे तुला काय माहितच नाही बे. नाही अगं तुझी तिन्हीच्या तिन्ही बकरी हा हऱ्याने त्या लादेन भाईला इकली. काय सांगताय. हो मी माझ्या डोळ्याने बघितलंय सख्या डोळ्याने. अहो मॅडम तुम्हाला माहिती का मी एकतर खुरपाय जाती 150 रुपये त्या हऱ्याला दिलं म्हणलं जा चरायला. आता किती ऊन आहे सांगा बरं. म्हणलं तेवढं त्याला बी पैसे होईल आणि माझं बी काम होईल सोपं. पण तुला हऱ्यात गावला का ते चरायला बकरी न्यायला. अहो कोण आहे मग का दुसरं सांगा बरं. घरापाशी पण आमचा एक माणूस होता तो बी गेलाय बाहेर. म्हणलं आता हऱ्याशिवाय कोण आपलं काम करणार आहे म्हणून म्हणलं त्याला जा आपलं चरायला बकरी. मग केलं की आता तुझं काम त्याने. अयो अहो मॅडम माझ्या आई बापानं ते हे घेऊन दिलं होतं मला माहितीये का चांगल्यावाने. म्हणलं आपलं त्याच्यावरतीच माझा परपंच होतोय. अहो हा पण कशाचं काय हऱ्या नासक्यावाने आहे का नाही इतकं घाणपणा करतो का नाही काय तुम्हाला सांगायचंय. आता काय करणार तू हऱ्याला. आता बघते की कुठे गेलाय तो. आधी मला लादेन पाहिलं त्या दुसरा कोण मोहम्मद आहे त्याला शोधावं लागेल. लादेन असल्यावर मोहम्मद असतोच बरोबर. हो, असतो. दोघं असणार आहेत बरोबर. मग मी काय करते त्या दोघांना बघते बकरं त्यांच्यापाशी घेते मग त्या हऱ्याकडे बघते. चालतंय. येऊ का मी हो, हो. आलीच. मोहम्मद हाँ बोलो. 1 नंबर से हाँ 4,000 का माल 4 का 12 में बेचेंगे. 12 में मोहम्मद भाई हाँ ये कहा लेके जा रहा है मेरे मेंढरे. ये बेचने को चले मैं ड्रेस अभी 4,000 मिले हरे के पास से ना. अभी बेचने वाला उसको ले जाके मैं 4,000 देन ही मेंढर कुणाच्या आहेत माहितीये का तुम्हाला. हऱ्याला आम्ही रुपये 4,000 रुपये दिले रोकडा. संगी ही बकरा मी विकत घेतलं. ए फडुट्या तू गप. मी मोहम्मद भाई विषयी बोलतेय ना. आता संगीताताई आम्हाला त्यांनी दिलं आम्ही 4,000 त्याला घेऊन बी गेला आमच्या बंगल्यावर. आओ मोहम्मद भाई तुम्हाला माहितीये का हे मेंढर आहे का नाही त्याला 150 रुपये दिले म्हणलं चराय घेऊन जा आणि त्याला काय यार केला काय तुमच्या बरोबर. येड्याला कोण दिन काही येतं आम्हाला काय माहिती त्याची बोकड म्हणून आम्ही पैसे बी घेतले. आओ माझे आहेत माझी. नाही बघा संगीताताई आम्ही पैसे त्याला 4,000 आम्ही बोकड नेणार. आता तू गप बसायचं काय बोलायचं नाही. हा रोकडा दिला रोकडा. हा आओ रुपये मला 4,000. काय सांगायचं नाही बरं का. मी काय तुम्हाला घेऊन जाऊन देत नसतो. नाही 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 सोडा, सोडा. पैसे दिले आम्ही आम्ही काय घेऊन तुम्ही ते हऱ्या तिकडे काय हऱ्याकडे जा, तू करायचं तिकडे हऱ्याकडे. पैसे रोख दिला तर रोख. हात लावली तर बघ तू संगी. बरं जाऊ माझं मी बघते कसं मेंढर तुम्ही घेऊन जाताय ते. बघा 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 तुमचं कसं करायचं. या. करता असं रोज एकटे आमच्याकडं जा. हऱ्याकडेच बघते आता थांबा जरा. जा हऱ्याकडे तिकडं. रुक जा हो जाने वाले रुक जा, मैं तो आया हूँ तेरी मंजिल का. रुक जा
रुक जाओ जाने वाले रुक जा, मैं तो आया हूँ तेरे मंजिल का। ए मुर्द्या, मला बघून गाणं म्हणतो काय रुक जा रुक जा? मॅडम मी तुम्हाला कशाला बघून मी गाणं गाव? माझ्या धुंदीत मी गाणं गात चाललो. इथं दिसतंय का कोण दुसऱ्याला बघून गाणं? रानात काय माझं मी ऐश मध्ये बोलत चाललो होतं, तुम्ही येतं म्हणून मला काय माहिती? नाही नाही, मला तर वाटतंय मला बघूनच गाणं म्हणतोय. नाही मॅडम, तुम्हाला म्हणून मी कशाला गाणं म्हणू? माझं मी रोजच गाणं बोलत फिरतो मी रोज. अहो पण बघायचं माणसं समोर आहेत का नाहीत, माणसं बघून जरा गाणं म्हणा ना. एखाद्याने बघितलं मी पुढे चालली, तुम्ही मागे येताय, काय गैरसमज होईल सांगा बरं? तुमचं बी खरं आहे मॅडम, पण माझं मी धुंदीत गाणं बोलत चाललो होतो. तुमचं 100% गोष्ट खरी आहे. हा बर बर असू द्या, एवढ्या बार सोडून देते. बर बर ठीक आहे, ठीक, चला. जोडीला एखादा जोडीदार असल्याशिवाय कामाला माझ्या नाही एवढं खरं. एकट्याने कवर काम करायचं. पाहुणं गाय चाप द्या व्हायच. ए यार रेडबीड लागलाय काय? मी पोरगी आहे का? पोरगी हो तर. ती केस का कापल्यात तशी? अरे अशीच कापलेत. मला वाटलं गडीच आहे. बरं असू दे बायाचा. ए बाबा आधी बघ आणि मग बोल. नाही बोलत बाबा. काय मॅडम काय करा माहितीये का? हा आपले लिस्ट लिहून घ्या बाजारची. चला. एवढी मोठी यादी? अहो काय बारीक माणूस राहिलोय का मॅडम मी? घ्या पेन लिहून घ्या. हा सांग. 3 ठिके करा काजू. काजू? अहो करा राव. काय तुम्हाला करायचंय मॅडम? करा म्हणलं लिहायचं, चिठी करायची, पैसे मिळण्याची तुम्हाला मतलब. बोल पुढं. बदाम 5 ठिके करा. होय अरे तुझ्याकडं संगीची कोकरी इथल्या लय पैसे आलेले दिसतात. मॅडम तुम्हाला कसं काय कळलं? अख्ख्या सगळ्या गावाला माहिती आहे की. अहो पण चांडापाना करू नका मॅडम, तुम्हाला लई तसली सवय या. अजिबात सांगू बिगू नका. हे मी नाही कुणाला सांगितलं. माझ्या दुकानात बाजार घ्यायला आलाय का नाही पैसे घेऊन? असू द्या, एवढं मोठं गिराईक कुठं मिळेल का तुम्हाला? घ्या पाटकीन येते त्यात. तुला काय पाहिजे संगीता? हो संगीता तिला बी एखादं ठीक करावं ह्याचं काजूचं बदामचं. हे संगीत थोका उडवू नको. गावाने बोलत जा. माझं बकऱ्याचं नाही हा ते काय तिकडे चराय सोडले तर बाजार भराय आलोय मी. मॅडम तिला सांगत जावा किंवा का आले की बांधाय उठत. मॅडम तुम्ही मला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं मला मागाशी? येणार कशाला ती नाही. अयो बरं झालं गेली दोघ जण हितनं, नाहीतर माझ्या दुकानात सगळी तोडफोड केली असती त्यांनी. ए संगीत गप्पा. तू शाळेत बस बर का? तुला काठी घालीन बर का मी. काठी नसते, काठी नसते. तुला बघते आता दाखवते संगीता काय असतोय ते. तुला तर आता फाटलाय काय आता गहू झालाय. गहू यायचा आहे. हो नका कोण आहे? अरे काय रे हर्या? अरे वा काय 50 रुपये देतो पण थांबला का? अरे पण तळवटा बसतात का? तळवटा खाली शिरत्यात वयला का? अरे का वाचवलं तुला 60 रुपये देतो. 10 वाढवतो बाबा. काय? अरे सगी लागली माझ्या माग. कुठे सगी लागली माझ्या माग? आली तरी वर बस की. जरी सगी आली ना तिला म्हण की खाली कुत्र राळलंय म्हणून. अरे हर्या अरे काय रे? यार काय की माझ्या मागेला चांड लावशील तू काहीतरी. अरे गुदमुरून मरची बिरचील. अरे संगी आली. संगी आली यार थांब केला का? ठीक आहे तळवट खाली बसलाय. यार माझा तळवट. यार माझा तळवट. हर्या लावलाय माझा. अरे तुला दाखवते आता संगीता हिसका काय असतो ती. इकडे रे इकडे. का हो? ते लादेन दिसला का? लादेन असेल की कुठे गावात असेल. काय झालंय हे मोबाईलचा व्यवहार झाला आमचा ₹1,00,000 लाख रुपयाचा मोबाईल. ते 2,000 रुपयाला त्याला दिलाय मोबाईल. अहो 1 लाखाचा 2,000. हो आपला धंदाच आहे. लादेन परवाच वारलं. काय सांग खालाच झालं.
ते मोबाईलचे आहे काय तुमच्याकडे ठेप तशी काय? लय ठिकाणी मोबाईल आहेत आपल्याकडे. आयला मला बी मोबाईल नाही बरं का, गावात बऱ्याच जणांना मोबाईल नाही. मग तसं किती मिळते तरी? लय आपण धंदाच आहे आपला ते मोबाईल एकाचा. आणि सरासरी किती लाखाचं कितीला? 2-5 हजार रुपये देतो आपण. 4-5 हा हजार? 4-5 हजारात पावती बिवती मिळते का? सगळं ओके देणार खट मध्ये एकदम. आयला मग विषयच नाही की राव. हो. येत आहे का उद्या घेऊन? हा तुला 10-12 देतो इकून टाकी इकून चल. उद्या तर एवढी गिरायक जुळावतं की बोलायचं काम नाही. येऊ का मग? हो, चालतंय, तुमचा चालतंय. नंबर नंबर आता फोन बी नाही का? उद्या इथंच येतात. हा उद्या येतो डायरेक्ट गावात. उद्या मला पाहायला फोन आणा, ओके. मी नाऱ्याची गाठ हो हो चालतंय. ए भांडगोळा कुठे चाललाय? तुला बांधगोळ दिसतोय काय? भांडगोळे नाही तर काय काताड्या. कुठे चाललाय सांग? लोणांच्या बाजारला चाललोय. कार चाललोय बाजारलाच. म्हणजे बकरा आणतो हा. बरं जा. जाऊ का? निघ निघ निघ, थांबूच नको. ही नाऱ्या कधी यायचं काय माहिती. त्याला सारखा सांगत असतो टायमिंग वर येत जा, टायमिंग वर येत जा. तुम्हाला बांधगोळ म्हणतोय. भांडगोळ म्हणतोय तुला? हा. बघतोय त्याच्याकडे जातो. कोणी एक कसलं लागतोय. ए हर्या, अरे काय करतोय का तू? एवढा उशीर लावल्यावला का नाऱ्या? तुला कधी बोलावलाय? अरे हा, गाडी कुणाची रही? नाही नाही बघूच नको, ती नाही आपली. आपली नाही बाबा, वाटत लावली बसलोय मी. मी म्हणलं घेतले का काय तो? चल. आणि त्याला भांडगोळा का म्हणतोय? तिला का रागाने गेलं? अरे भांडगोळागतच करतोय, नाही तर काय शिहा नाही वय तवा ती. चल चल, तुझ्याकडे काम आहे. काय म्हणलं? अरे वर ये की वर ये, सावली. नाही नाही तूच बस भाऊ वर. अरे ये की सावलीवर का? नाही बाबा, मी वाशात खाल्लंय कुठे जायला सकाळ सकाळ वाचत कुठे गेलं? शिल्लक बाबा, चिकन आणलेलं मी. बरं हर्या, काय म्हणलं तू सांग बरं. अरे नार्या, तुला माहितीये का? अरे सकाळी एक जणाची गाठ पडलेली, त्याच्याकडं 400-500 मोबाईल येते कायला. आणि तुला सांगतो लाखाचा मोबाईल फक्त 2 आणि 5 हजारात मिळतोय. अरे तुला सांगतो नार्या, यार कुठं चालला? जातो बाबा माझं मी. का? अरे हर्या, मला काय रट्ट खायचं नाही का तो ऐकून तरी केला का? चोरीचं मोबाईल असतं ना, काय एवढ्या महागाचा मोबाईल नाही चोरीचं तुला का सगळा मुद्दा ऐकून की बस तू बस. गायला का हर्या, नाही तर रट्ट खायचं करशील बाबा तू. फायद्याचा सौदा आहे का नार्या? फायद्याचा सौदा आहे. अरे आजपर्यंत रट्टच दिल्यात तो आम्हाला. अरे काय झालंय माहितीये का नार्या? हा तो सगळं ऐकून घ्यायच्या आधीच लगेच घराचा रस्ता धरतो. बरं काय आहे मला नीट सांग बरं. अरे पुणे, मुंबई, दिल्ली, हा. तिकडे किती मोठ्या माणसं येतं. नाही नाही आहेत ना. आहेत का नाही? हा. मग तुला सांगतो ती जी माणसं आहेत का नाही, हम्म. असं लाख रुपयाचा 2 लाखाचा मोबाईल असं चालू मध्ये जातात. आपण कसं वांगी मिरच्या हा, हा. चालू मध्ये घेतो तशी. हा. आणि 8 आणि 15 दिवसात विकून टाकतात की दुसरा घेतात. म्हणजे ते वापरलेला मोबाईल आहे तो. वापरलेलं मोबाईल आहे, त्याची रीतसर आपल्याला पावती मिळणार. आणि तू सांग मला, आपल्या गावात कोणाकडे मोबाईल आहे? होईल का एवढं भारी मोबाईल नाही कुणाकडे. अरे निम्म गाव असं बिगर मोबाईल वाले. हा विकून आला का? मी म्हणतो मोबाईल मागे 2-2, 3-3 हजार राहिलं ना, मातीत गेलं. पण हे बघ हर्या, रेत सर ते पावत्या देत असले तर घ्यायचं बाबा, नाही तर लपड्यातलं नको आपल्याला. लपड्यातला विषयच नाही काय. तू काळजीच करू नको, तू चल फक्त माझ्या बरोबर. असं म्हणल्यावर चालेल का? आईला मी म्हणलं वगैरे खायचं काहीतरी चालतंय. नावनला का डोक्यावर का यायचा तुझा ते डीलर? अरे डीलर येईन ला का नाऱ्या, आणि असं सीन आहेत का नाही, हा. असल्या वड्या वगळीनीच काढावं लागतात नाही तुझं बांधाऱ्याव. अरे तुला सांगतो आपलं बी वजन पडलं पाहिजेत ना, बरोबर आहे का ना? का लय सोमशान जागायला काय इथं हाणून मारून जर टाकलं ना, कोणी यायचं सुद्धा नाही का? अरे आपण पैसे द्यायच्यात मोबाईल घ्यायचं आणि गावात विकायचं ना रे. नाही तर त्याने घालून नाहीत गोळ्या आपल्या दोघांना दिलं ना बंधाऱ्यात. त्याने पिस्तूल काढला की मी तर बंधाऱ्यातच उडी टाकत मी कुठं पळायचं? तुझं झालं कर. गाडी आली. अरे 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 उठ. ए थांबा थांबा. आलं साहेब. हीच आहे का? हा हा ये ये राम राम हो साहेब. आला लय वेळ वाट बघितली बांधाऱ्या, एवढ्या डासांनी फोडलंय आम्हाला, बोलायचं काम नाही. पैसे देतो की, पण मोबाईल द्या की आधी. मोबाईल घेऊन आलोय, 5 मोबाईल आणले. अरे एका हाताने पैसे द्यायचा आणि एका हाताने मोबाईल घ्यायचा. अरे माणूसला का विश्वासातला तुला काही बुरट वाटलं काय? बुरट? अरे 1 नंबर माणूस आहे. अरे खालनं वरनं फाटलाय त्याची पॅन्ट, शिवाय पैसा नाही कुठलेला का दिन काही. अशीच माणसं खतरनाक असते. तुला काय करायचं का? आपण लोकपती व्हायचा विषय. साहेब द्या पैसे द्या का? पैसे आणि ते, आणि असं बी आपण दोघं कुतू ना. कुतू काय काढला पिस्तूल म्हणजे घोडा लावल्या मग बोल. मला तर पाहाय बी येत बरोबर आहेत ना? हा सगळं. पैसे पैसे कशाला दिला आधी मोबाईल घे. आपण दोघं एक मुंडीचा काटा उभा करू. 5ची बोली होती. हा 3 आहेत. 3 आहेत. 4. 4. शिव मला घेतो गाड्या 1 नंबर मोबाईल ही 5. 3 ओके. 4 5. विषयच नाही. वरचे 8 दिवसाला 5 मोबाईल आमचं फिक्सच करा. 40-40 हजाराचा मोबाईल 2-2 हजाराला दिल्यात. हा काय चालतंय की? कुणाला सांग अरे नका.
कोण गिरायक असेल तर मला सांगा, असं कोणाला सांगू आणि ह्या नका. पावत्या बिवत्या व्हॉट्सअपला नाही, सोडा डायरेक्ट. आता आम्ही व्हॉट्सअप चालू करतोय ना रे. टेन्शन घेऊ नका. हा चला, येतो हॅलो. मी. हा चालेल माझं काम आता. हॅलो अरे ही चाला ना की अरे अरे चालेल ना का त्या कार्ड अरे कार्ड बिर्ड टाकू दे की. बघायचं सरपंच काय काय भानगड आहे काय मात्र कशाच काम गावाच्या व्हायचं मिटवायचं आहे काहीतरी व्हायचं आता गावात रोजच काय ना काहीतरी घडतं. रोजच काय नाही काय मग कुठं चालवायचं असं अरे मला तंटामुक्तीचा अध्यक्ष गेला म्हणून काय सगळ्याच गोष्टी लय घराघरातल्या थांबल्या का? थांबवायच पाहिजे की. अध्यक्ष काय चाललंय? राम राम सरपंच या. हे जरा चाललो होते म्हातारीचा विषय होता, भांडणं मिटवायचा. बर 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 आता तंटामुक्तीचा अध्यक्ष मला नको काहीतरी करायला. ते तर आहे. हो. कोरडा बिरडा घालायचं चाललंय. कोरोनाचं आता उन्हाळ्या दिवसात असंच असतं सगळं. बरं आहे बरं आहे. आपलं बरं लावलंय बायकोनं कामाला तुम्हाला. सरपंच बरं झालं तुम्ही आला की. का हो? अहो, काय हाऱ्या दाऱ्याने लय तो व्यवसाय भारी काढलाय. व्यवसाय काढलाय मोबाईल कसला? विक्रीचा. मोबाईल मोबाईल विक्री. लाखाचा मोबाईल आहे त्यांच्याकडे. बर लाखाचा कितीला? 4,000 5,000 विकते ती. हो तसलं काही खरं असतंय का? कुठल्या तरी चोरीचा माल असल्या आणि ते सगळं गळ्यात येईल बरं का तुमच्या अहो, मी पण एक घेतलाय. मग तुम्हाला बी घ्या एखादा. अहो मला कशाला माझ्याकडे आहे तेच बरं आहे. काय झालं तर आपण आहेत की सरपंच आणि तंटामुक्ती त्याचं अध्यक्ष. काय पावती फिवती काय दिली का? सगळं दिलं त्यांनी, पावते बिवते दिलेत. पण धंदा करते ती बोंबलत फिरण्यापेक्षा बरं नाही का ती? बरं आहे चला चालतंय. हो चालू द्या. तुम्ही घेतलाय ना? आम्ही घेतलाय. द्या की सरपंचाला बी एखादा घेऊन मग. सरपंच घेणार ना. काय काय नाही नाही आमच्याकडे आहे ते बरं त्यांना आहे. वाटतंय काहीतरी वेगळं चालू द्या चालू द्या चालू द्या. हो झाला कुरड्या चांगल्या आणि द्या आम्हाला बी जरा खायला. हो हं. गावात सरपंचांना पण बघायला होय. हरियाणा का खुशाल का चोरीचं मोबाईल विकले त्याला का लगा लय कुठाने केले ते पोलिस हुडकायला लागले. इथनं पुढे सुटायची नाही तिला का लवकर अवघड खेळ करून टाकलाय त्यांनी का. सगळ्या गावात चर्चा व्हायला लागली लागा त्या हरियाणाची. त्यांनी लगा काय कमालचा धमाल करून करायला लागली तिला का. साऱ्या गावात चर्चा व्हायला लागली. बोला अरे कुठे निघालाय जब्याला का? चाललोय गावात. अरे साऱ्या गावात चर्चा आहे. पोलीस आले तिला का. पोलीस हरियाणाने मोबाईल चोरी विकले ते सगळ्या गावात चर्चा बॉम्बट व्हायला लागलाय. होय जातो. हे हरियाणाला सांगावंच लागेल. अरे कशी करू कठीण मी? अरे टाकाल करून टाकायला असतं बावळा टाक काय रे तू? कार लय गोड दिसते ना रे. होय व काय करा भाजरून टाका गडी. अरे काय गावात काय का नाही सारे म्हणते ह्याचं कोण खपलं का काय टाकायला केलं? अरे काय बी असतं वैला का तू? चालतंय का बघा तुम्हाला? नाही नाही हो, चांगली कठीण करा. चांगली कशी करू बरं? त्या हाऱ्याचं काय ऐकू नका. अरे नाऱ्याला का कर टाकाल माझा ऐकला का? त्याला काय हाऱ्या टाकायला कुठं असतं का रे? बघा बाबा तुमच्या दोघांचा आधी विचार करा आणि मग मला सांगा. हो चांगला मिलिटरी कठाणा काय पोलीस करा माहितीये का बघा. हा होय रे हाफ सोल्जर मारायचा का वाटलं. हा गोड दिसेल का रे? अरे दिसन एक नंबर. कर बाबा तुझ्या ह्याने कशी कर मला काय. हो चांगली करावं ह्या हाऱ्याचं काय ऐकू नका. अरे कर का तारे पोलीस तुम्हाला शोधतात गावात. पोलीस हो अरे नाऱ्या तू नाऱ्या पोलीस अरे नार्या तिला का त्या कारागीर ठेव किती केस कापायला लागल. केस काय पोलीस आण त्यांना का आरती कावट्या महाकावाने दिसतंय. अरे कवट्या माकाळ दिसून नाही माणसं म्हणते 30 वर्षांनी कावट्या माकडा कसं काय आला. अरे अरे पोलीस गिरी काय नारे बघा पोलिसांचं काय कळा ना. ओय नारे हा ओय अरे माग नाल्यात निघ निघ रे. पहिला सरपंच 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 वाचवा राव मला आता. काय अध्यक्ष? अहो काय सांगायचं तुम्हाला मी इतका घाबरलोय माझ्या मागे पोलीस लागले. अहो अध्यक्ष एवढं काय झालं घाबरायचं? अहो काय झालं ते हरियाणाने मला फसवलं. चोरीचा मोबाईल आहे तर ही मोबाईल पोलिसांनी धरले तर. अध्यक्ष मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्या हरियाणाच्या नादाला लागू नका म्हणून. तुमचंच बरोबर आहे. माझ्याकडून झाली चूक आता एवढं तुम्ही भेटवा. ते कधी सुधारायचे नाहीत. विनंती म्हणून एवढी करा राव. कस तरी गोंधळ मागच्या भाग घालावं माग. विनंती आहे माझी. घ्या लवकर. लपडे आणि ते पोलिसांचं तेवढं भेटावं बरं का. ती पावती बिवती कुठे? अहो सगळं देतो. हे सगळं डुप्लिकेट आहे त्यांच्याजवळ. 2 नंबरची पोरं निघली ती. फसवलं तुम्हाला मला. बघा तेवढं करा. काय हरियाणा तर
ए जाबे यार थांब. काय हो सरपंच? एक काम करूया त्या हरियाणाऱ्याकडे जाऊया आपण. बरं. हा? ते मोबाईल त्यांनी ज्यांच्याकडनं आणले ते नाही हो. तो माणूस त्या जाधवाच्या घरी गेलाय कुठं. बरं हा? त्यांना सांगायचं त्याला पकडून आपण पोलिसात ताब्यात देऊ. चला. तर त्या हरियाणाऱ्याचं खरं बरं, नाही तर चला. बाकीचं काय खरं नाही त्यांचं. अरे बास करला का बास कर. ए हरिया कायला का मारायचंय हो? आला का कुरी थांबतोय. ए लका तुझ्या आता बास कर केला का मरशील की लका. नको म्हणलं होतं ना तुला ते कुटाणा करू. त्या मोबाईलच्या कुटाण्याने लका किती क्वार्टरला का हरिया सकाळपासून 4 क्वार्टरा. ए हरिया जरा सुदेव नको टेन्शन घेऊ. पण मी तुला म्हणलं होतं का नाही नको ते मोबाईलचं फ्रॉड माणसं असतात बाहेरची. बघ हरिया मी काय म्हणतोय आपण जेवढं मोबाईल ऐकलेत ना कोणाकोणाला गोळा करून रीतसर सरपंचाकडे देऊ. सरपंच पोलिसाला देत्यान म्हणजे आपली सुटका होईल. अरे ते आपल्याला माफीचा साक्षीदार करत्यान. ए का तुला लय झाला का ए हरिया का ए हरिया सुदेव ए मी काय म्हणतोय हरिया अरे ते मोबाईल देऊ आपण सगळे त्यांना माघारी. अरे बोल की काहीतरी पडचिन मरचिन माग दगडावर. हो का आलं सरपंच. हरियाणाऱ्या दोघ जण तुम्ही इथं काय करत बसलाय? अरे तुमचा ते कोण कार्यकर्ता मुंबईवरनं आणलाय का नाही तुम्ही मोबाईल विकायला? कुणाच तरी घरात एकाचा गेलाय परत मोबाईल विकायला. अरे चला त्याला अरे चलो. अरे अरे पड अरे गिर जाएगा ना. ए अरे मेरी बात सुन हरिया. ए हरिया अरे मेरी बात सुन ना. अरे गिर गया ना. अरे मैंने बोला था ना उठ. अरे क्या यार लवकर जायचं बरं का. पकडला पाहिजे त्या मोबाईल वाल्याला. जब्या हीच घर आहे ना. हाय 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 हरिया अरे चल त्याला सुटू द्यायची ना तुला सांगतो. असा रे पाहिजे का नाही कुत्रीच्या आहे गावात. चोरी का माल मरण अरे मरण लका ती मरण लका मरण ए जगा बांध ताब्यात देऊ ह्याला. चला अख्ख्या गावाला फसवतो का? का रे मोबाईल निघतो काय रे. सरपंच तुम्ही होतो म्हणून हे प्रकरण मिटलं बरं का आणि त्याला पोलिसाच्या हवाले केला. ते ठीक आहे पण नार्या हर्या तुम्ही दोघ जण लक्षात ठेवा. तुम्हाला किती वेळा सांगायचं राव नाही ते धंदे करत जाऊ नका. ती कोण कुठला पोरगा आलाय लाखाचा मोबाईल 5 आणि 4,000 मध्ये देतोय. अहो ते असलं 10-5 रुपये मिळते म्हणलं काय नाही आणि पावत्या दाखवत होतं सरपंच. त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या मरू दे आपलं काय हरियाणा केवढं मला आधीच संशय आलता. हे सगळा लबाडीचा बाजार. पण हे हरे ऐका ना ह्याला किती वेळा सांगितलं. अहो तुम्ही होता म्हणून सरपंच आम्ही वाचलो नाही तर आज सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला. ते तर आहेच तुमचं हे असले लफड्यात पडायचं. आणि दारूचं बी जरा कमी कर की. त्या मोबाईल वाल्याला मारताना त्याला मारायचं सोडलंय आणि तू नाऱ्याला कशाला मारत होता रे? अहो ते काय झालं माहितीये का मला आलं टेन्शन. एवढं मोबाईल गावाला पैसा वाटला आणि इकडून पोलीस होतो आणि त्यात म्हणजे काय थोडं मग मी 5-6 बाटल्या लावल्या. ते मला झिरडकीत कळतच नव्हतं कोणाला हाणतोय काय करतोय. एका दिवशी मर्च अहो सरपंच प्याय नका. अहो पण कोऱ्यात कोटरा हाणताय पाणी सुद्धा टाका नाही ते. अरे बघ ती तब्येत बघ किती वाढत चालली. या नाऱ्याकडे बघ बरं कसं झालंय. त्याने दारू सोडल्यामुळे त्याची तब्येत होत चालली सर. गुडगुडीत झाला. व्यायाम करतो का? ए कातड्या ती मोबाईल तुला बी दिलेला आहे ती केला का जमा पोलीस स्टेशन? अरे ती जमा कर मारत्यान कुत्र्यागत पोलीस. तुला द्यायचं का ताब्यात पोलिसाच्या? पण काय म्हण हर्या बर का सरपंच इथून पुढे ना चोरीचा माल घ्यायचाच नाही. पावती दाखवू नाही तर काय ते थोडं अंगलं टाळतं पोलीस. चुकीचे धंदेच करू नका कसले ना. ते हातभट्टीचा करू नका ना अजून कशाचा हे असले मोबाईल आणून विकायचा करू नका. सरपंच आमचं चुकलं बर का. इथून पुढे ना हे हर्या तुला सांगतोय नाही तर तुला रट्याचीच नाही बाबा. ते कानाला चिमटा घेतला मी. सरपंच आहेत म्हणून वाचावत्यात नाही तर हाय का कोण बघा. अरे बाबा माझं पण कसं आहे तुम्ही दोघं माझे जवळचे कार्यकर्ते म्हणून मी तुम्हाला वाचवतो आणि चांगल्या मार्गाला लावतो. तुमचा हाय तसंच त्या कुत्र्याच्या शेपटीगतच आहे. सारखं वाकड्यातच चालायचं. चुकलं सरपंच. सरळ मार्ग इथून पुढे सरळ मार्ग. अरे मी तर म्हणतो MIDC धरू का मला काय फरक पडतोय. चला मग सरपंच. MIDC कशाला? आपला देश शेती प्रधान देश. किती शेती आहे. सगळ्याच्या शेतामध्ये जरी काम केलं तरी हे भरपूर होतंय तुम्हाला. हाय की शेती प्रधान देश हाय पण होय मला काय म्हणाय सरपंच
सगळ्यांनी कोण्या काढवाळ लावलंय कोण्या ऊस इथे आपण लावायचा का 5 एकर गांजा डायरेक्ट शेती प्रधान आहे म्हणून म्हणलं हो सरपंच शेती चांगली करायची असते. एक 4-5 एकर केला म्हणजे झटका होईल दुसरं काय लावला होता का काय नाही ह्याला देऊन टाकू पोलिसाच्या ताब्यात. नाही नको त्याशिवाय हे सुधारायचं नाही ना म्हणलं असं चेष्टाने म्हणलं मी चला 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 चला